नमस्कार. फुकटचे कस्टमर आहेत का तुमच्याकडे पण? काय किंमत लावाल या कामाचे सांगा बघू. चेहऱ्यावरचं स्माईल बघून सगळंच विसरावं असं काम आहे हे. फुकटचं काम जरी असलं तरी खूप सुंदर आहे. या वयात हे सगळं शोभतंय का? आत्ता ड्रेस घालायचं वय आहे का? आत्ता गाऊन घालायचा हा वय आहे का? हे सगळं सोडून द्या. त्या वयाला 80 वर्षाला आपण किती स्ट्रॉंग असणार ह्याचा विचार नक्की करा. आणि उलट ह्याच वयात ह्या सगळ्यांची गरज भासते. कारण साडी, परकर, ब्लाऊज एवढं सगळं ओझं. त्यापेक्षा ड्रेस ज्यांनी घालायला कम्फर्टेबल आहे त्यांच्यासाठी फक्त. ज्यांना नाही घालायचं आहे ते पण योग्यच आहे. साडीमध्ये तरी तसं सुंदरच दिसतात सगळे. आई आहे माझी, खूप वर्षांनी आली आहे आणि शिवायची प्रचंड आवड आहे. आणि स्वतःला जमलं नाही शिवायला, परिस्थितीमुळे म्हणा किंवा जबाबदारीमुळे म्हणा. पण आज कुठलीही गोष्ट बघितली की खूप आनंद होते. मुलगी हे सगळं काम करते आणि हे सगळं आपण शून्यातनं उभा केलेला प्रपंच बघितला की खूपच सुंदर. कॉटनचं ड्रेस आहे. फक्त आईला प्रवास करताना सोपं व्हावं, बसमध्ये येता जाता जरा बरं वाटावं म्हणून कॉटनचा 1-2 ड्रेस आहेत. हा दुसरा आहे, पूर्ण नाही झालेला आहे. फक्त आईला दाखवत आहे की कसं दिसतंय आणि कोणता कलर कसं सिलेक्ट करून कसं शिवलं आहे हे फक्त दाखवण्याचं काम चालू आहे. पण आईला खूपच आवडलं. ह्या आमच्या बिग बॉस, आमच्या सासूबाई गावी निघालेत दोघे पण. त्यांच्यासाठी सगळे कपड्यांची तयारी, ब्लाऊज, ड्रेस, गाऊन, पर्स, त्यांना जे काही लागते ते सगळ्याची तयारी चालू आहे. त्यांना व्हिडिओ, फोटो किंवा ह्या गोष्टी फारसा आवडत नाहीत. पण एक आठवण म्हणून माझ्यासोबत असावं म्हणून ते सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. त्यांनी खुश तर आम्ही पण खुश. त्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर. ही आई आहे, काहीतरी शिवण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी 1-2 तुकडे जोडलं तरी पण एक समाधान आहे की मी काहीतरी केले. शिवलेले आहे. आमच्या लहानपणी फ्रॉक वगैरे आमचं न शिकता शिवलेली आहे. तुमचा अभिप्राय ह्यावर नक्की लिहा. छान वाटेल ऐकायला.